In this topic, we are going to see operations on matrices. Before seeing the operations, different operations, we will see firstly what is exactly meaning of matrix. Matrix is nothing but arrangement of mn numbers. M and n are natural numbers. Their product m into n. Arrangement of mn numbers arranged in m rows and n columns. M is the total number of rows in the matrix and n is the total number of columns in the matrix. Enclosed by a pair of brackets is called matrix of order m by n. Also it can be written as m by n. आता समजा m3 आहे n3 आहे म्हणजे समजा एखादा मॅट्रिक्स आहे 3x3 ऑर्डरचा. तर इन जनरल आपण 3x3 मॅट्रिक्स कसा लिहितो, तर यात पहिल्यांदा 3 रो येतात 1 2 3 आणि 3 कॉलम येतील 1 2 3. मॅट्रिक्सची पोझिशन ही युनिक असते. याच्यात जे इलेमेंट्स येत आहेत याच्यात टोटल 3 × 3 3x3 ऑर्डर आहे. 3 × 3 टोटल 9 इलेमेंट्स येतील. या प्रत्येक इलेमेंटला एक पोझिशन असते. फॉर एक्झाम्पल टोटल 9 इलेमेंट्स येतील. हा जो पहिला इलेमेंट आहे या इलेमेंटला आपण A11 असं म्हणणार. A11 का, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा जो सेकंड एंट्री आहे मॅट्रिक्समध्ये जाताना आपण रो वाईज जातो. म्हणजे रो वाईज ही रो संपली की परत इथून सुरुवात होते, परत इथे, परत इथून इथे. आपण रो वाईज कधीही नंबर सांगतो, हे नोट करा. पहिला इलेमेंट आहे A11. त्यानंतर जो इलेमेंट येईल हा आहे फर्स्ट रोमध्ये आणि सेकंड कॉलममध्ये, म्हणून आपण त्याला A12 असं म्हणतो. नंतरचा जो इलेमेंट आहे हा A13 मीन्स फर्स्ट रो थर्ड कॉलम. सिमिलरली A सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. A31 A32 A33. अशा प्रकारे एखादा आपल्याला नंबर सांगितला A45, याचा अर्थ काय झाला, तर फोर्थ रो अँड फिफ्थ कॉलम. इथे जो काही कुठला एलिमेंट असेल त्याला आपण A45 असं म्हणणार. ओके, तर हे झालं जनरल मॅट्रिक्स. आता याच्यात जे इलेमेंट्स आहेत AIJ हे जे काही इलेमेंट्स आहेत हे इलेमेंट्स हे रिअल नंबर किंवा कॉम्प्लेक्स नंबर काही असू शकतात. जो कुठला आपला वेक्टर स्पेस असेल ज्याच्यातले आपण इलेमेंट घेऊ त्यातले आपण घेऊ शकतो. इंटिजर घेऊ शकतो, रिअल नंबर घेऊ शकतो, कॉम्प्लेक्स नंबर घेऊ शकतो, काही घेऊ शकतो. आता आपण काही मॅट्रिक्सचे टाईप्स बघूया. पहिला टाईप आहे रो मॅट्रिक्स. तर रो मॅट्रिक्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. जर आपल्या वर्गातले विद्यार्थी आपण जर का असे रोमध्ये बसवले एका आडव्या लाईनमध्ये तर त्याला आपण रो म्हणतो. उभी जी लाईन असते त्याला आपण कॉलम म्हणतो. तसेच मॅट्रिक्ससुद्धा असतात, रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्समध्ये रोची संख्या ही एक असते. तर इथे आपण जर का बघितलं तर 1 2 3 रो एकच आहे आणि कॉलम 3 आहेत. ओके, कधीही नंबर लिहिताना पहिला नंबर हा असतो रोचा आणि सेकंड नंबर हा असतो कॉलमचा. नाव 1 2 3 is a row matrix of order 1/3. सिमिलरली कॉलम मॅट्रिक्स असेल, कॉलम मॅट्रिक्समध्ये कॉलमची संख्या ही 1 असते. ओके, सो इथे रो बघा 1 2 3 3 रो आहेत आणि एक कॉलम येतो, याला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणतो. मॅट्रिक्स हे काही कुठल्याही ऑर्डरमध्ये असू शकतात. फॉर एक्झाम्पल इथे दिस फर्स्ट रो, दिस सेकंड रो, सो 2 rows and 1 2 3 columns. So this matrix is of order 2/3. त्यानंतर हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर M and N नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम जर का सेम असतील तर आपण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे दिसताना सुद्धा आपल्याला कळतं आहे की हा स्क्वेअर शेपमध्ये आहे. ओके, सो दिस मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर 2/2. तर दोन्ही नंबर सेम आहेत त्याच्यामुळे आपण एकच नंबर लिहितो
ऑर्डर 2. हे मॅट्रिक्सचे काही टाईप्स झाले. आता मॅट्रिक्सवर कुठल्या कुठल्या प्रकारची ऑपरेशन्स केली जातात हे आपण बघूया. पहिलं ऑपरेशन आहे ॲडिशन. ॲडिशन कशी होते तर लक्षात घ्या, ज्या दोन मॅट्रिक्सची मला ॲडिशन करायची आहे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही नेहमी सेम हवी. जी काही एची ऑर्डर असेल व्हॉटेवर 2/3 असेल, 3/2 असेल, 4/4 असेल, तीच ऑर्डर बीची हवी. जर का असं असेल तरच त्या दोन मॅट्रिक्सची ॲडिशन होऊ शकते. ओके. तर आता ए प्लस बी आपण कसा करणार, तर पहिलाच एचा जो इलेमेंट आहे A11 आणि बीचा जो इलेमेंट आहे A11 और B11, तर या दोघांची ॲडिशन होणार. त्यानंतर 1 - 1, त्यानंतर 2 - 2, 2 - 2, देन 3 - 3, 3 - 3. सिमिलरली 4 and -6, 5 and -5, 6 and -4. ओके. कॉम्पोनंट या इलेमेंटची जी पोझिशन्स आहेत त्या पोझिशन वाईज आपण ॲडिशन करतो. यांची जर का ॲडिशन केली तर आपल्याला मॅट्रिक्स मिळतो 0 0 0 -2 0 2. आता याच्यामध्ये ए आयची ऑर्डर जी आहे आणि बीची जी ऑर्डर आहे ही दोन्ही सेम आहेत. त्याच्यामुळे ॲडिशनमध्ये जो काही आपल्याला आउटपुट मिळतं त्या आउटपुटची ऑर्डरसुद्धा सेम राहते. जशी ॲडिशन तशीच सबट्रॅक्शन, फक्त ॲडिशनच्या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन वापरलं आहे. जर का आता ऑर्डर डिफरंट असेल तर त्यांची ॲडिशन होत नाही. फॉर एक्झाम्पल इथे ए मॅट्रिक्स आहे 2/2 ऑर्डरचा आणि बी मॅट्रिक्स आहे 2/3 ऑर्डरचा. असं जर का असेल तर काय होईल, 1 या 1मध्ये ॲड होईल, हा 2 ह्या 2मध्ये ॲड होईल, हा 3 या 4मध्ये ॲड होईल, हा 4 या 5मध्ये ॲड होईल. परंतु 3 आणि 6साठी ॲड करायला आपल्याला इथे इलेमेंट नाही आहे, कारण इथे एक कॉलम अजून कमी आहे. ओके. तर अशी ॲडिशन ही पॉसिबल नाही. त्यानंतर ॲडिशननंतर ॲडिशन और सबट्रॅक्शन बोथ आर सेम. मल्टिप्लिकेशन येईल. मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय अ स्केलर क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय, तर एखादा नंबर 2, 3, 3/2 और √2, एनी टाईप ऑफ नंबर इज नोन ॲज स्केलर. ओके. तर आता आपण आपले मोस्टली स्केलर्स हे सगळे सेट ऑफ रिअल नंबर्समधले आहेत. If Aij is a matrix and K is an element of R, after multiplication of matrix A by scalar quantity K, we get A matrix आहे, काहीतरी ऑर्डर आहे त्याची m/n, K नावाची क्वांटिटी आहे, ती जर का मला मल्टिप्लाय केली तर मला एक नवीन मॅट्रिक्स मिळेल K × A. आणि ही स्केलर क्वांटिटी मल्टिप्लाय केल्यामुळे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही तीच राहील m × n. फक्त त्यातले आतले जे इलेमेंट असतील हे इलेमेंट फक्त बदलतील. फॉर एक्झाम्पल ए मॅट्रिक्स दिलेला आहे, केची व्हॅल्यू त्यांनी 3 घेतलेली आहे. सो K × A काय होणार, एच्या प्रत्येक इलेमेंटला 3ने मल्टिप्लाय करायचं. सो 1ला 3ने मल्टिप्लाय केलं 3 आला, 2ला 3ने मल्टिप्लाय केलं 6 आला, 3ला मी रो वाईज नंबर घेतो आहे 1 2 3 -1 -3 -0. जेव्हा कधी मॅट्रिक्सचे इलेमेंट घेतले जातील तेव्हा ते रो वाईज असतील. प्रत्येक इलेमेंटला 3ने मल्टिप्लाय करायचं, जे काय आउटपुट येईल ते इथे लिहायचं. आता इथे तुम्ही बघू शकता एची ऑर्डर आहे 2/3. स्केलर मल्टिप्लिकेशन झाल्यावरसुद्धा त्याची ऑर्डर 2/3 राहिलेली आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर आपण बघितलं. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्सेस. जेव्हा कधी 2 मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन होईल तेव्हा पहिली गोष्ट ती कशी होईल, इफ नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स is equal to number of rows in second matrix, then 2 matrices can be multiplied. ज्याप्रमाणे ॲडिशनसाठी आपल्याला सेम ऑर्डर लागते तसंच इथे ऑर्डर सेम असून चालत नाही, फक्त ऑर्डर सेम असून चालत नाही, तर आपल्याला नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स, हा फर्स्ट मॅट्रिक्स ए, यात नंबर ऑफ कॉलम्स कुठे असतील तर पहिल्यांदा रो देन कॉलम. सो क्यू, ए मॅट्रिक्समध्ये क्यू नंबर ऑफ कॉलम्स आहेत. आणि बीमध्ये काय आहे, बी हा सेकंड मॅट्रिक्स आहे, टोटल नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. बीमध्ये रोज किती आहेत तर Q/R. थोडक्यात काय, हा इथला इलेमेंट आणि इथला इलेमेंट सेकंड मॅट्रिक्सचा हा जर का सेम असेल तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल होते. आणि मल्टिप्लिकेशन झाल्यावर त्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल,
तर ए समजा पी बाय क्यू आहे, पी बाय क्यू ऑर्डरचा आहे, बी आहे क्यू बाय आर ऑर्डरचा, तर ए इंटू बी हा जो नवीन मॅट्रिक्स तयार होईल त्याची ऑर्डर असेल, हा क्यू सेम आहे तो कॅन्सल होईल थोडक्यात, आणि नवीन ऑर्डर असेल पी बाय आर, पी बाय आर. फॉर एक्झाम्पल, जर का एखादा मॅट्रिक्स आहे 2/5 ऑर्डरचा, दुसरा मॅट्रिक्स आहे 5/3 ऑर्डरचा, समजा एक पहिला मॅट्रिक्स आहे 2/5 ऑर्डरचा, दुसरा मॅट्रिक्स आहे 5/3 ऑर्डरचा, तर ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर जो कुठला मॅट्रिक्स येईल त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असेल 2/3. थोडक्यात हे नंबर्स कॅन्सल होतील. ओके. त्यानंतर product of two matrices is not commutative. Product of two matrices is not commutative. ज्या प्रकारे ॲडिशनमध्ये ए प्लस बी केलं काय आणि बी प्लस ए केलं काय, नंबर्सच्या ॲडिशनमध्ये 1+2 केलं काय, 2+1 केलं काय, क्वांटिटी ॲन्सर इज तेच येतं. परंतु मॅट्रिक्समध्ये जर का मी ए इंटू बी केलं आणि बी इंटू ए केलं, तर जे काही मॅट्रिक्स येतात हे नेहमीच सेम असतील असं नाही. कधी कधी सेम येतात, पण कधी कधी सेम येतात याचा अर्थ असा होत नाही की ते नेहमीच सेम येतील. ओके. त्याच्यामुळे आपण प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस इज नॉट ऑलवेज कॉम्युटेटिव्ह, हे नोट करा. जर का मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट झाला, इफ ए बी एक्झिस्ट, बी ए मे ऑर मे नॉट बी एक्झिस्ट. तर मे ऑर मे नॉट बी एक्झिस्ट हे कशावरून येतं, तर ही जी ऑर्डर सांगितली पी बाय क्यू आणि क्यू बाय आर, नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स अँड नंबर ऑफ रोज इन फर्स्ट मॅट्रिक्स, असं जर का असेल तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. तर ए बी करताना, ए इंटू बी करताना हे पॉसिबल समजा असेल, तर बी इंटू ए करताना ही मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे, हा जो रूल आहे हा एक्झिस्ट होईल त्याची गॅरंटी नाही. ओके. एक्झाम्पल आपण बघूया. आणि जरी एक्झिस्ट झाला तरी तो ए बी एवढाच असेल याचीसुद्धा गॅरंटी नाही. फॉर एक्झाम्पल आपण बघूया एक, ए इज 3/2 मॅट्रिक्स अँड बी इज 2/1 मॅट्रिक्स. आता या दोघांचे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का, ए बी पॉसिबल आहे का, तर आहे, कारण ह्याची ऑर्डर आहे 3/2 आणि ह्याची ऑर्डर आहे 2/1. 2ला 2 कॅन्सल होईल असं आपण समजू. तर नवीन जो मॅट्रिक्स येईल ए इंटू बी, त्याची ऑर्डर असेल 3/1. ओके. परंतु बी ए डज नॉट एक्झिस्ट. का, तर बीची ऑर्डर आहे 2/1, एची ऑर्डर आहे 3/2. तर आता इथे नंबर ऑफ कॉलम इन फर्स्ट मॅट्रिक्स, नंबर ऑफ रोज इन थर्ड मॅट्रिक्स सेम आहेत का, तर नाही. बी ए झाल्यामुळे ऑर्डर चेंज झाली. ओके. राईटची लेफ्टला, लेफ्टची राईटला गेली. आता इथे सेम नसल्यामुळे, हे दोन नंबर सेम नसल्यामुळे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट पॉसिबल. जरी पॉसिबल समजा असती, असं पण असू शकतं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल असू शकते. फॉर एक्झाम्पल समजा इथे 2/2 असेल, दोन्ही मॅट्रिक्सची समजा ऑर्डर सेम आहे, समजा 2/2 और 2/2. ओके. तर कुठलाही मॅट्रिक्स ए बी करा किंवा बी ए करा, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल, बट दे नीड नॉट बी सेम. ओके. म्हणूनच आपण म्हणतो की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट ऑलवेज कॉम्युटेटिव्ह. कॉम्युटेटिव्ह जरी नसली तरी ती असोसिएटिव्ह असते. असोसिएटिव्ह म्हणजे काय, 3 मॅट्रिक्स आहेत, ए बी सी असे 3 मॅट्रिक्स आहेत. आधी मी बी आणि सीची मल्टिप्लिकेशन केली. कधीही मल्टिप्लिकेशन करताना मी 2 नंबरचीच मल्टिप्लिकेशन एकावेळी करू शकतो मॅट्रिक्सची. तर समजा मी आधी बी इंटू सी केलं, त्यानंतर एक मॅट्रिक्स तयार होईल, एक नवीन मॅट्रिक्स तयार झाला, या मॅट्रिक्सला मग मी एने मल्टिप्लाय केलं. किंवा आधी मी ए आणि बी या 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं आणि जो कुठला नवीन मॅट्रिक्स तयार झाला त्याला मी सीने मल्टिप्लाय केलं, तर हे दोन्ही मॅट्रिक्स सेम येतात. ए डॉट बी डॉट सी इज ऑलवेज इक्वल टू ए डॉट बी डॉट सी. याला आपण असोसिएटिव्ह म्हणतो. इफ मॅट्रिक्स सबट्रॅक्शन ए मायनस बी इज 0, 0 म्हणजे नल मॅट्रिक्स, 0 हा नंबर नाही आहे, 0 हे एक नोटेशन आहे, लक्षात घ्या.
झिरो हे एक नोटेशन आहे मॅट्रिक्समधलं. ओके, आपल्याला आतापर्यंत झिरो हा फक्त नंबर आहे असं वाटतं. तर झिरो मॅट्रिक्स, हा जो झिरो मॅट्रिक्स आहे इथे, याला आपण शॉर्टमध्ये झिरो असं लिहू शकतो. ए मायनस बी जर का झिरो असेल, इट इज नॉट नेसेसरी दॅट ए ऑर बी इज अ नल मॅट्रिक्स. दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन जर का झिरो मॅट्रिक्स येत असेल, याचा अर्थ ते दोन्ही मॅट्रिक्स झिरो आहेत असं होत नाही. सोप्यामध्ये आपण समजून घ्यायचं झालं तर 2 - 2 झिरो येतो, परंतु 2 पण झिरो नाही, हे दोन्ही नॉन झिरो नंबर्स आहेत. तसंच ए आणि बी दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत, दोघंही नॉन झिरो मॅट्रिक्स आहेत, परंतु ए इंटू बी यांचं मल्टिप्लिकेशन सॉरी माय मिस्टेक, इथे सबट्रॅक्शन नसून मल्टिप्लिकेशन आहे. दोन नंबरचा प्रॉडक्ट झिरो येतो, दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट हा झिरो येतो, परंतु त्यातला एकही मॅट्रिक्स झिरो असायची गरज नाही. हेच जर का आपण नंबरमध्ये बघितलं, समजा दोन नंबर आहेत, ए इंटू बी जर का झिरो असेल, दोन नंबर्स बोलतो आहे मी आता, मॅट्रिक्स बोलत नाही आहे, नंबर्स बोलतो आहे. जर का दोन नंबरचा प्रॉडक्ट झिरो येत असेल, याचा अर्थ ॲटलिस्ट वन, त्यातला एक तरी मॅट्रिक्स, त्यातला एक तरी नंबर ए किंवा बी हा झिरो हवा आहे. ओके, असं आपण आत्तापर्यंत कधी बघितलं आहे का? दोन नॉन झिरो नंबर्स आहेत, त्यांचा प्रॉडक्ट झिरो येतो आहे, असं कधीच पॉसिबल होत नाही. रादर त्यातला एक जण झिरो असेल. जर का एक नंबर झिरो असेल तरच झिरो येतो, परंतु मॅट्रिक्समध्ये असं व्हायची गरज नाही. यानंतरचा प्रकार आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज म्हणजे काय? तर एखादी रो असेल, तर त्या समजा फर्स्ट रो आहे, तर त्या फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम करायचा. सेकंड रो आहे, तर त्या सेकंड रोला सेकंड कॉलम करायचा. सिमिलरली जर का पहिला जो कॉलम आहे, तर त्या पहिल्या कॉलमला फर्स्ट रो करायचा, सेकंड कॉलमला सेकंड रो करायचा, रोचं कॉलमचं रो करायचं, एवढंच. त्यामुळे काय होतं, समजा एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर जर का m/n असेल, m रोज n कॉलम्स असतील, तर त्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही चेंज होऊन n/m होते, म्हणजे n रोज आणि m कॉलम्स. एक्झाम्पल बघूया. ए जर का 2 3 - 4 5 - 6 1, दोन रोज 3 कॉलम, सो 2/3 इज ऑर्डर. तर ए ट्रान्सपोज काय येणार, तर 2 3 - 4 हा जो पहिला रो आहे, हा झाला पहिला कॉलम 2 3 - 4. सिमिलरली सेकंड जो रो आहे, हा झाला सेकंड कॉलम. ओके, ट्रान्सपोजसाठी आपण ए डॅश, ए स्टार और ए ट्रान्सपोज, आपण मोस्टली ए ट्रान्सपोज हे नोटेशन वापरू. तर हा एक प्रकार झाला ऑपरेशनचा मॅट्रिक्सवर. ट्रान्सपोजच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ए ट्रान्सपोज इज ए म्हणजे काय झालं, फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम झाला, परत मी ट्रान्सपोज घेतला, त्याच्यामुळे फर्स्ट कॉलमचा फर्स्ट रो झाला, म्हणजे ओरिजिनल मॅट्रिक्सच झाला. ओके, सो ए ट्रान्सपोज इज नथिंग बट ए. फॉर एक्झाम्पल, आता इथे हा ए आहे, त्याचा मी ए ट्रान्सपोज काढला. आता ह्या ए ट्रान्सपोजचा जर का परत ट्रान्सपोज घेतला, तर काय येणार, ही जी फर्स्ट रो आहे, हा झाला फर्स्ट कॉलम, 3 - 6 3 - 6 -4 1 -4 1. आता बघा, ए ट्रान्सपोज आणि ए हे दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत, ऑर्डरसुद्धा त्यांची सेम आहे. ओके, सो ए ट्रान्सपोज इज ए. सिमिलरली ए प्लस बी ट्रान्सपोज इज नथिंग बट ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. म्हणजे काय, समजा दोन मॅट्रिक्स आहेत ए आणि बी, तर त्या दोघांची मी आधी ॲडिशन केली ए प्लस बी, आणि मग त्याचा ट्रान्सपोज घेतला. ओके, आधी ॲडिशन केली मग ट्रान्सपोज केला. किंवा ए आणि बी दोन मॅट्रिक्स आहेत, आधी मी त्या दोघांचे ट्रान्सपोज घेतले, मी ट्रान्सपोज काढले, आणि मग त्या दोघांची ॲडिशन केली. पहिल्या याच्यामध्ये काय केलं, आधी ॲडिशन मग ट्रान्सपोज. सेकंड याच्यामध्ये काय केलं, आधी ट्रान्सपोज मग ॲडिशन. तर हे दोन्ही सेम येतात. ओके, ए इंटू बी ट्रान्सपोज इज नथिंग बट बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. ज्या प्रकारे इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे, ए इंटू बी इन्व्हर्स, ए इंटू बी या प्रॉडक्टचा इन्व्हर्स इज नथिंग बट बी इन्व्हर्स ए इन्व्हर्स, तसंच ट्रान्सपोजचं
ए इंटू बी ट्रान्सपोज इज नथिंग बट बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. या काही प्रॉपर्टीज आहेत ज्यांचा आपल्याला पुढच्या टॉपिक्समध्ये उपयोग होईल. थँक्यू.